बघा कशी शेतीची कामं करताना या ठिकाणी दिसते. बघा मस्तपैकी फूल दिसतो आपल्याला वालाचा. शेतात आहे म्हणजे रात्रभर ती थोडी थोडी चालते, कारण का हा आजूबाजूचा ओला गवत असल्यामुळे तो जलत नाही. पण मधोमध धुकटी लावली तो पूर्ण शेतात प्रत्येक जणांनी लावली. बघा त्या ठिकाणी पण आपल्याला दिसते. बघा आमची धुकटी एकदम चांगलीच झाली. संध्याकाळचा सूर्योदय बघा, आणि आपण शेताची टहलणी करायला जातोय. आणि बऱ्याच दिवसांनी आपले व्हिडिओ पडतेत, कारण का थोडंसं होतो कामामध्ये व्यस्त, पण आता कंटिन्यू आपल्या व्हिडिओ पडतील. बघा गावची मंडळी बघा कशी शेतावर येतात, आता एकामेकाला भेटताना कशी विचारपूस करतात. ही माझी आई. तर बघा ही माझी आई चालते पुढे पुढे. संध्याकाळचं सूर्यास्त आहे आणि आता मध्ये सुद्धा आलो होतो मी, पण थोडं कामानिमित्त त्याच्यामुळं काय यायला भेटलं नाही शेतावर. पण आई बोलली शेतावर चल जाऊन येऊया, तर आलाय फेरफटका मारायला. आणि या आठवणी असतात, आपण गावाला असतो आणि मग आपण ह्या आठवणी स्टोरेज करायच्या असतात. आईची शेतीची कामं असतात आणि मग ते मी टिफिन ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि कधी मग मुंबईला असलो का मग ती सुद्धा बघत असते की माझी लेकरे येतात गावाला, माझ्यासोबत मी काम करत असं हातभार लावतात आणि ते क्षण टिपण्याचा मी प्रयत्न करतो. तर मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला शेतावरच्या फेरफटक्याचा व्हिडिओ. आणि आत्ता होली म्हणजे होलीची म्हणजे शिमगा चालू आहे, तर आता थंडी तर गायब झाली, परंतु गावाला वालाची शेती वगैरे पेरलेली आहे आणि शेतीची कामं वगैरे केलेली आहेत. तर म्हटलं थोडक्यात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेतीची कामं आणि वालाची शेती वगैरे कशा प्रकारे असतं ते संध्याकाळच्या तुम्हाला दाखवू. तर चला मी आलो आहे आता शेतावर. तर बघा या ठिकाणी प्रत्येकाची वालाची शेती केलेली आहे आणि आता शेंगा वगैरे झालेल्या आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. ही प्रत्येकाची वालाची शेती वगैरे आहे. मी मागे पण तुम्हाला दाखवलं होता. तर त्यावेळेला फक्त वालाची पेरणी केलेली होती, म्हणजे चवलीची शेंगा म्हणजे चवळी, वाल, रताळे. तर याच ठिकाणी मी तुम्हाला रताळे दाखवले होते. बघा झालेत. आणि हे प्रत्येकाने बघा कसं रानटी जनावर असतात त्यांच्यापासून संरक्षण वाचवण्यासाठी ह्या म्हणजे साड्या असतील खराब झालेल्या त्यांची कुंपण केलेली आहे. आणि ही आहे आमची वालाची शेती. आईने तिकडनं कुठून तरी जाण्यासाठी रस्ता ठेवला असणार, कारण का आता प्रत्येकाची शेती झालेली आहे. तर बघा प्रत्येकजण शेतात आपलं काम करताना दिसतोय. तर बघा तूर पण आहे या ठिकाणी. ही तूर बघा इथे दिसते ना, ही तूर आहे. कोणीतरी तूर लावलेली आहे. आणि माझी आई बघा कशी शेतीची कामं करताना या ठिकाणी दिसते. बघा मस्तपैकी फूल दिसतो आपल्याला वालाचा. आणि आई आहे. आई बोलली आई कशासाठी धुकते. बघा ही म्हणते की आता मध्येच आपला आई सगळा वाल ना डुकरांनी सगळा रेंदून टाकलं का चवली चवलानी वाल त्या साईडचा पूर्ण खाऊन टाकला होता. थांबा. तर बघा या ठिकाणी आई आता धुकटी लावणार आहे. म्हणजे वाटलं पाहिजे कोणतरी शेतात आहे, म्हणजे रात्रभर ती थोडी थोडी चालते, कारण का हा आजूबाजूचा ओला गवत असल्यामुळे तो जलत नाही. पण मधोमध धुकटी लावली तो पूर्ण शेतात प्रत्येक जणांनी लावली. बघा त्या ठिकाणी पण आपल्याला दिसते. थोडं थोडं तुम्हाला दिसत जाते वेळी तुम्हाला दाखवते. तिकडे पण ते बाबा धुकटी लावतात बघा या ठिकाणी. तर प्रत्येकजण अशा प्रकारे म्हणजे रानटी जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी अशा धुकट्या लावतात. म्हणजे ही पूर्ण वालाची शेती, चवलीची शेती, डबल तुरीची शेती, तर असं लावतात. आईने इथे जाण्यासाठी रस्ता ठेवलाय. तर चला बघू आपण. बघा इथे आपल्याला काला चवली दिसतोय, काला चवला. तर हे बघा झालंच शेंगा आहे ना,
शेंगा झाल्यात आणि तुम्हाला थोडक्यात हे बघा दिसतात ना, थोडक्यात तुम्हाला वालाचे पण शेंगा दाखवतो. आईने मागं फोन केला की आपला वाल आणि चवला डुकराने शाप रेंदून टाकला. तर वालाला बघा थोडे थोडे फुलं आलेत, तर तिच्या पण जीवाला लागला होता, कारण की एवढी मेहनत करते आणि मग रानटी जनावर असे नासधूस करतात. तर बघा इथे आईसोबत आलो आहे, म्हणजे आईच बोलली की धुकटी लावायला चल, हा सगळा कचरा वगैरे करून आणलेला म्हणजे धुकटी लावायला, म्हणजे जेणेकरून धुरी करण्यासाठी. बघा हे बघा वालाची शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते ना. बघा इकडे सगळ्या ही पूर्ण वालाची शेती. हात ठेव, असा हात ठेव. कागद घे, पेटली ना? नाही नाही नाही, पेटली पेटली. छान पेटली एकदा. नाही पेटली ना म्हणून. याने इजवला. हो हो हो, हो हो बांधतात. फायनली आमची धुरी झालेली आहे. कारण का संध्याकाळचा सनसेट झाला म्हणजे संध्याकाळ झाली का मग कोण इथं राखणदार वगैरे असतात, पण एवढं काय रानटी जनावरपासून एवढं काय त्यांना आता त्या जनावरांना पण भीती नाही राहिली, कारण गावातच कोण राहिलेलं नाही. एवढं जंगलसुद्धा वाढलेलं आहे बघा इकडं. आता झाडं बिडं पाचोला पडलाय, सुकलेली झाडं आहेत, म्हणजे कवलतोडी सुरू आहे, तरी पण घनदाट जंगल तुम्हाला दिसतोय, पार सुद्धा दिसत नाही त्याच्यातनं काय. तर मग ही अशी डुकटी लावायला लागतं, म्हणजे धुकट म्हणजे धुरी होते ना, म्हणजे असं वाटतं काय त्या जनावरांना कोणतरी राहतात आणि त्याची आगीपासून ते जरा घाबरतात. नाही, आगीलाच तो डुक्कर घाबरतं ना, कारण का हा पूर्ण शेत त्यांनी मलवला होता, पूर्ण हा या बाजूचा. तर आई बोलतं चल मी धुकटी लावायला जाते, कारण का संध्याकाळी पण झाले, कारण का बाई माणसाला तो जनावरसुद्धा आटपत नाही. तर बघा या ठिकाणी आणि बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ नव्हते, तर म्हटलं चला एक आठवणीचा व्हिडिओ बनवू. धुकटल ना आता? ती विजवलीस का काय पूर्णच एकदम? थोडा एक फूक मार नाही तर. तर बघा या ठिकाणी वाल आहे आणि ती आमची विहीर तुम्हाला दरवेळेला पाहायला भेटते. आणि ही आहे धुकटी. तर बघा इकडे शेंगा वगैरे तुम्हाला दिसतात पाहायला. तर आता फुलं वगैरे वालायला आलेत, म्हणजे आवऱ्याच्या शेंगा झाल्यात. तर बघा मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हे बघा या वालाच्या शेंगा झाल्यात. आता मध्ये आपण पोपटी लावली होती बघा, इथे दिसते आता थोड्या थोड्या आहेत, आता होऊन जातील. शिंग्यातच हवं त्यात आणि ह्या तिकडं पूर्ण चवला वाजलेला दिसतोय आपल्याला पूर्ण बघा. ह्या कच्च्या शेंगा खायला मजा येतं. हो का? दुखाटते आता. हो आता दुखतात. किती वेळ चालू राहायला पाहिजे? सकाळपर्यंत राहील. तर मंडळी बघा आजचा ब्लॉग एवढाच होता. शेतावरचा फेरफटका म्हणजे काय, तर आई म्हणाली की आपली वालाची शेती केलेली आहे,
तर जाऊन धुरी करू. कारण का ते धुरी कशासाठी करतात तर रानटी जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी. तर मंडळी त्यासाठी आलो होतो. तर हा थोडक्यात व्हिडिओ होता. आई शेतीची कामं कशी करते त्याच्यामध्ये. मग ते आम्ही आलो का मग तिला असं वाटतं की माझ्या पोरांनी माझ्यासोबत आलं पाहिजे. मग ती करत असतं शेतीची कामं. तर म्हटलं चला एक फेरफटका होऊ, काय शेतीची कामं तिने केले ते थोडक्यात बघू. आणि मग आता कसं थंडीचा दिवस होतं पण आता होळी सुरू झाली, आता गरमीला सुरुवात होईल. कारण का आता आंबे वगैरे मोहरायला लागलेत. तर वालाची शेती तिने केलेली आहेत, तो थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. आणि एक छोटंसंच काम होतं की संध्याकाळच्या टायमाला धुरी करायची होती. तर म्हटलं चला. तर मंडळी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि मंडळी खरोखर बऱ्याच दिवसानंतर हा आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे. लवकरच तुम्हाला मोठ्या होंबाचा देखील व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. कारण का होलीला भले मी लेट आलो पण शेवटची होली कधी सोडत नाही. आणि त्यानिमित्ताने तो देखील तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. खरोखरच जे कोणी आले नाहीत गावाला होली शिमग्या सणासाठी तर ते आपल्या व्हिडिओवर जाऊन तो व्हिडिओ देखील पाहू शकतात. तर मंडळी लवकरच तो देखील व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. कदाचित तो पहिला व्हिडिओ येईल आणि हा व्हिडिओ लेट येईल. तर मंडळी याच ठिकाणी थांबतो. चढण चढायला देखील प्रॉब्लेम होत आहे, दम हेप्या करत होते. तर चला मंडळी याच ठिकाणी थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.